कॅरी बॅग, कागद, कपडे हे सगळं कट करून एखाद्या वेळेला आपली कात्री बोचट होते. काही केल्या कुठलीच गोष्ट कट केल्या जात नाही. अशा वेळेला काय करायचं? आपल्या घरात असलेली जी चिनी मातीची बरणी असते की नाही, त्या बरणीच्या झाकणाला ह्या कात्रीचे दोन्ही पाते व्यवस्थित घासायचे. दोन्ही कात्रीच्या धारधार असे पाते होतील. त्यानंतर पाहायचं जाडसर कपडा, पॉलिथिन, कागद कुठली गोष्ट धारधार वेगाने कट व्हायला जाते. करून पहा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्यानंतर आपल्या घरात सगळ्यांच्याच घरामध्ये मोर्टीन कॉईलचे जे तुकडे राहतात ना, त्याचं करायचं काय हा प्रश्न पडतो. कुठे लावायचा हा प्रश्न पडतो, कारण त्याच्या स्टँडला जो गोल राऊंड असतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला टच करता येत नाही. पण त्या स्टँडचा परत एकदा रियूज होऊ शकतो. त्याच्या स्टँडच्या वरच्या साईडला जे होल असतात त्यामध्ये हे तुकडे लावून द्यायचे. व्यवस्थित पद्धतीने आपले मोर्टीन कॉईलचे सगळे तुकडे वापरात येतात. खाली गुल पडू नये त्यासाठी एखादी स्टीलची प्लेट वापरायची. जिथे आपण कपडे भांडे नेहमी करत असतो तिथला जो एरिया आहे, तिथली फरशी आहे ती अगदी डल दिसायला लागते. व्हाईट कलरचे जे डाग असतात त्या फरशीच्या आतमध्ये जाऊन बसतात. मग अशा वेळेला काही साबणानेच ते परत स्वच्छ करायचे का? तर नाही. त्यासाठी कुठली पण पेस्ट घ्या. पेस्टने दात कमी आणि अशा फरशा चकाचक निघतात आणि तुम्ही रिझल्ट पाहत आहात. आता यानंतर मी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेते आणि त्यानंतर जी फरशी चमकेल ना, ते रिझल्ट पण तुमच्यासोबत समोर असेल. नक्की करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आता त्यानंतर आपल्या घरात असे बरेच टूल्स असतात, जे की कटर्स असतात, चाळण्या असतात, ज्यामध्ये भरपूर अशी पावडर पत्ती, चहापत्ती जाऊन बसलेली असते आणि खूप डल दिसतं पाहायलासुद्धा. खिसणी असते, त्यानंतर अद्रकची खिसणी असते, त्यानंतर आलू कटर असतं. तर मग अशा वेळेला काय करायचं? आता हे चमकायचं कसं? एवढा वेळ काढायचा कसा? एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं, हे सगळे बुडून ठेवायचे, त्यामध्ये लिंबू टाकायचं आणि व्यवस्थित अर्धा 1 तास त्याच्यासाठी सोडून द्यायचं. त्यानंतर आपल्याला रिझल्ट जो दिसेल तो त्यातली जी बारीक घाण असते ना, अस्वच्छता असते ना, ती पाण्यामध्ये उतरलेली असते. बऱ्यापैकी सगळी जी धूळ आहे किंवा चिकटपणा आहे तो लूज झालेला असतो. एखादा ब्रश घ्यायचा आणि त्या ब्रशच्या साहाय्याने जिथे कुठे आपली तार घासणी किंवा स्क्रब घासणी पोहोचत नाही तिथे घासायचं. अगदी हलक्या हाताने घासलं तरीसुद्धा हे नव्यासारखे चमकायला लागतील. आणि थोडंसं पावडर घ्यायची, व्हील पावडर वगैरे, आणि त्याने थोडंसं स्वच्छ केलं तर अगदी हे सगळे जे आपले टूल्स आहेत ते नव्यासारखे चमकतील, जेणेकरून आपल्याला किचनमध्ये नवीन असल्याचा फील येईल. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक तर कराच आणि त्याबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा नवीन मोठ्या आणि चांगल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.